सोशलॉजी ऑप्शनल करताना एक मेजर डाऊट असतो कोणते रेफरन्स बुक करायचे. आता रेफरन्स बुकची चॉईस जरी तुमची असली तरी माझे काही सजेशन्स लक्षात घ्या. जर तुम्ही इंग्लिश मीडियम मधून करताय तर तुमच्यासाठी हार्लंबस एक बुक असू शकतं ज्याच्यामधून मेथडॉलॉजी वाला पार्ट असेल किंवा जो स्ट्रॅटिफिकेशन वाला पार्ट आहे, रिलिजन वाला पार्ट आहे, क्लास स्ट्रक्चर वाला पार्ट आहे तो तुम्ही करू शकता. त्या व्यतिरिक्त रीडर आहे जो थिंकर साठी पर्टिक्युलरली युज करता येऊ शकतं. खूप हेवी बुक आहे पण सिलेक्टिव्हली युज करू शकता. त्यानंतर नितीन सांगवान तुम्हाला कॉमन आहे कारण नितीन सांगवान एक कंपाइल्ड माध्यम आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या नोट्स अगदी आपल्या सिलेबसनुसार बनवलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त जे अँथनी गिडन्स आहे ते खूप जणांनी सजेस्ट केलेलं आहे, पण अँथनी गिडन्सचा अगेन एक थोडासा पार्ट असा आहे की अँथनी गिडन्स खूप बल्की बुक आहे आणि त्याच्यामध्ये रिलीजन आहे, फॅमिली आहे, यांसारख्या टॉपिकसाठी चांगला आहे. जेंडरसाठी सुद्धा ते युज करू शकता, पण बाकी बुक करायची आवश्यकता नाही. त्या व्यतिरिक्त मराठी माध्यमाने सुद्धा जर तुम्ही नितीन सांगवान बुक घेतलं तर उत्तमच राहील. तुमचं अंडरस्टँडिंग डेव्हलप होईल, आन्सर रायटिंग मध्ये क्वेश्चन अंडरस्टँडिंग खूप चांगलं होईल. त्या व्यतिरिक्त इग्नूचं जे मटेरियल आहे बी आणि एमएचं ते सिलेक्टिव्हली युज करू शकता कारण ते खूप ल्युसिड लँग्वेज आहे, खूप चांगल्या पद्धतीने ते दिलेलं आहे. नोट्स मेकिंग मध्ये त्याचाही वापर केला जाऊ शकतो. अगेन सिलेक्टिव्ह राहायचं आपल्याला. पण मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनी या व्यतिरिक्त किंवा यातील काही पुस्तके युज केल्यानंतर मराठी भाषांतरासाठी आणि मराठी मधलं तुमचं लिखाण समृद्ध होण्यासाठी काय युज केलं पाहिजे. तर एक आहे बघा, प्रदीप आगलावांची 2 पुस्तकं आहेत. हे जे माझ्या हातात तुम्हाला दिसतंय हे समाजशास्त्रीय विचारवंतांचं आहे. त्या व्यतिरिक्त त्यांचं एक लाल गुलाबी कलरचं पुस्तक आहे तर ते तुम्ही युज करू शकता. ते सुद्धा अगेन थिंकर साठी युज करू शकता. एमर्जन्स ऑफ सोशलॉजी या 2 टॉपिकसाठी युज करू शकता. आपल्या क्लास नोट्स आहेत त्याच्यामध्ये मुद्देसूद सगळ्या वरच्या रिसोर्सेसला धरूनच आपण बनवलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त जे वायसीएमयूचं मटेरियल आहे ते तुम्ही युज करू शकता. वायसीएमयू मध्ये पण आपल्याला सिलेक्टिव्ह राहायचंय कारण वायसीएमयू बीए एमएच्या डिग्रीज खूप मोठ्या आहेत, त्याचं सिलेबस मोठा आहे आणि खूप वास्ट दिलेलं आहे. आपल्याला इतकं करायचं नाहीये, सिलेक्टिव्ह राहायचंय त्याच्यामध्ये. तर या रिसोर्सेसचा वापर करून आपल्या नोट्स बनवूया. आता त्याच्यामध्ये कसं सिलेक्टिव्ह राहायचं, काय उचलायचं, कुठून कसं अभ्यास करायचा यावर आपण डिटेल ओरिएंटेशन लेक्चरला बोलणार आहोत. तर ओरिएंटेशन लेक्चरला भेटूया. धन्यवाद.